मंडळी नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर. श्रावण चालू आहे तर सगळ्यांचेच उपवास आहेत, पण आमच्याकडे कोणाचा उपवास नाही आहे, तर तो म्हणजे शंभू आणि शंभूचे पप्पा. तर त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवलं जातं घरामध्ये. फक्त मच्छीच बनवली जाते आणि ती मच्छी मीच बनवते आणि ती बनवत असताना मला प्रचंड तोंडाला पाणी सुटत असतं. पण काय करणार, श्रावण चालू आहे, नॉनव्हेज पूर्णपणे बंद आहे. तर त्यामुळे मी आज बनवलेले आहेत, म्हणजे दुधाची साय ताकावर भागवतात तसं हे बनवलेले आहेत व्हेजिटेरियन मच्छी फ्राय. तर ही आहे मच्छी पण व्हेज. तर ही मच्छी कुठली आहे, तर चला बघूया रेसिपी काय आहे ते सगळं बघूया. तर इथे मी घेतलेले आहेत कच्ची केळी. तर हे आज मी बनवणार आहे कच्च्या केळीचे काप. श्रावण म्हटला की मच्छीची जागा घेतं ते म्हणजे कच्ची केळी, सुरण, बटाटा, दोडका आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे ज्या व्हेज गोष्टी आपण नॉनव्हेज बनवून खाऊ शकतो अशा. तर त्यातलं सगळ्यात मस्त लागणारा एक पदार्थ म्हणजे केळ्याचे काप. तर कच्ची केळी ना खूप कडक असतात, त्यामुळे ना वरचं साल काढून घ्यायचं आहे. सहजासहजी निघत नाही ते, असं साल काढून घ्यायचं असतं ना, त्याने काढून घ्यायचं आणि साल काढून झालं की पाण्यामध्ये घालायचं, नाही तर मग ते काळी पडतात. तर आता सगळ्या केळांची मी साल काढून घेणार आहे, जेवढी शक्य होईल तेवढी काढून घेणार आहेत. हे काप बनवायला जितके सोपे आहेत ना, तेवढेच टेस्टीसुद्धा आहेत. तर सगळे काही केळीची सालं मी काढून घेतलेली आहेत. आता त्याला मसाला लावायचा आहे, त्यासाठी आधी हे काप करून घ्यायचे आहेत त्याचे. तर हे माझ्याकडे छान असं चिप्स बनवायचं हे मशीन आहे, तर याने फटाफट असे मी काप करून घेते. खूप जास्त जाड नाही आणि खूप पातळ पण नाही, असे मीडियम साईजमध्ये काप बनवून घेते फटाफट. तर बघू शकतात, अगदी अखंडच ठेवायचे आहे, तुकडे नाही करायचे आहेत. असे लांब लांब असले की ते छान दिसतात. केळ्यांची साईज छोटी आहे, खूप मोठी नाही आहे, त्यामुळे ते असे लांब ठेवले की दिसायला छान दिसतील. त्यामुळे मी असे हे मोठे ठेवलेले आहेत आणि ह्या सगळ्या केळ्यांचे काप करून घेतलेले आहेत. आता यामध्ये मसाले घालूया. सगळ्यात आधी जाणार आहे मीठ, त्यानंतर माझा घरगुती आगरी मसाला. खूप तिखट नाही आहे, त्यामुळे मी 2 चमचे घालणार आहे. तर तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही तिखट वापरायचं आहे. तर त्यानंतर मी घातलेला आहे काश्मीरी मिरची पावडर, थोडासा गरम मसाला. त्यानंतर मी घालणार आहे इथे धना पावडर थोडीशी आणि थोडंसं जिरा पावडर. खूप जास्त मसाले घातलेचे नाही, अगदी थोडे थोडे घालायचे, याची टेस्ट भारीच लागते. सगळे काही मसाले केळ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळ्या केळींना सगळे मसाले लागले गेले पाहिजे. आता हे छानपैकी कुरकुरीत होण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे आमचं घरगुती असं हे रेशनच्या तांदळापासून बनवलेलं भाकरीचं पीठ. तर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही याऐवजी कॉर्नफ्लॉवरसुद्धा घेऊ शकतात. त्यामध्ये घेतला 2 चमचे इतका रवा. तर सगळं काही मिक्स करून घेण्याआधी रव्यामध्ये आणि या तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं अगदी नावापुरतं तिखट, मीठ, हळद सगळं घालून घ्यायचं, म्हणजे याचं जे कवर आहे ना ते सुद्धा खूप छान चविष्ट लागतं. त्यामुळे हे सगळं मिक्स करून घेते मी. तर कॉर्नफ्लॉवर तुम्ही यामध्ये घालू शकता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर. तर सगळं काही मी मिक्स करून घेते आणि याने ना तांदळाच्या पिठाने मस्त कुरकुरीत होतात आणि रवा असेल तर मग ते आणखीनच कुरकुरीत जास्त वेळ टिकून राहतात. त्यामुळे थोडासा रवा घातलेला आहे आणि बस यामध्ये हे बुडवायचे आहे पिठामध्ये. थोडंसं हलकासा दाब द्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला छानपैकी एकसारखं पीठ लागेल असं काळजी घेऊन हे एका साईडला ठेवत जायचे आहेत. सगळे एकाच वेळी करून ठेवायचे, म्हणजे सारखं पिठामध्ये हात बुडवायला नको आणि ना तव्यावर घातले की सगळं काही पटापट घातले जातात. तर अशा पद्धतीने मी सगळे काही केळाचे कापणं ह्या पिठामध्ये छान असे कुरकुरीत होण्यासाठी व्यवस्थित प्रेस करून घेणार आहे आणि सगळे एकाच वेळीनं असे पिठामध्ये लोळून बाजूला ठेवून देणार आहे. आणि हे करत असताना दुसरीकडे मी तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यावर टाकून घेतलेलं आहे तेल. तर तुमच्याकडे पॅन असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. हा माझा स्पेशली मच्छी फ्रायचा तवा आहे आणि ह्या तव्यावर मी घातलेले आहेत हे केळाचे काप. तर व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचे आहेत, जसे मी ॲडजस्ट केलेले आहेत बघा, म्हणजे एकाच वेळी भरपूर सारे काप ह्या तेलामध्ये बसतील आणि छान कुरकुरीत होतील सगळे काही. तर व्यवस्थित हे सगळे काही ठेवायचे आहेत. एका बाजूने कडक झाले की ते पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने ते पुन्हा कुरकुरीत होण्यासाठी पलटून घ्यायचे आहेत आणि ठेवून द्यायचे आहेत. तर एका बाजूने छान असे कुरकुरीत झालेले आहे, तुम्ही पाहू शकतात लगेच कलरसुद्धा त्यांचा चेंज झालेला आहे.
खूप छान होतात हे, वास पण मस्त येतो आहे. तर आता हे दुसऱ्या बाजूने मी पलटवून घेते, म्हणजे दुसरी बाजूसुद्धा त्यांची छान अशी कुरकुरीत व्हायला हवी. शिजायचं तर हे अगदी 2 मिनिटामध्ये शिजतात. केळी अगदी सॉफ्ट असतात, तुम्हाला माहितीच आहे. आणि केळी खाण्याचे खूप सारे फायदेसुद्धा तुम्हाला माहितीच असतील, त्यासाठी वेगळं काही सांगायला नको. तर अशा पद्धतीने हे केळीचे कापणा श्रावणामध्ये आमच्याकडे बनवले जातात. स्पेशली उपवासाच्या दिवशी म्हणजे सोमवार, शनिवार आणि गुरुवारी असे काही ना काही काप तर बनवलेच जातात, कारण की मच्छीची खूप आठवण येत असते आणि खाऊ शकत नाही. त्यावेळी अशा पद्धतीने हे बटाट्याचे काप, रताळ्याचे काप, सुरणाचे काप असे बरेचसे काप बनवून खाल्ले जातात. तर आज मी बनवलेले आहेत हे केळीचे काप. तर बघा किती सुंदर दिसत आहेत आणि एकदम कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. तर अशा पद्धतीने दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी मी हे मस्त केळाचे काप बनवलेले आहेत. पण हे खरंच खूप भारी लागतात. तुम्ही बनवून पहा, ट्राय करून पहा आणि कमेंट करा तुम्हाला कसे वाटले ते. तर बस आजपुरतं इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा नक्की करा.